नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असणाऱ्या सतीश उर्फ खोक्या भोसले कायद्याच्या कचाड्यात सापडलेला आहे। वन विभागाने खोक्याच्या घराची झडती घेतली असताना त्यांना मोठं घबाड हाती लागलं। सतीश भोसलेला शिकारीचा छंद असल्याचा संशय आहे। पोलिसांना त्याच्या घरी जनावरांचं मांस आणि शिकारीचे धारदार शस्त्र, जाळी आणि वाघूर, सत्तूर अशा बऱ्याचशा वस्तू आढळल्या। पोलिसांनी त्या जप्त केलेल्या आहेत। धक्कादायक म्हणजे मोर आणि हरणाच्या शिकारीसाठी वापरली जाणारी जाळी खोक्याच्या घरात सापडलेली आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेचा मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता। तर सुरेश धसचा कार्यकर्ता असल्याने देखील त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। यातच खोक्याने शिकारीच्या कारणावरून बाप लेकाला मारहाण केल्याचं प्रकरण देखील उघडीस आलं। खोक्याला आरोपांनी घेरला असताना आता त्याला लॉरेन्स बिश्नोई नावाच्या एका फेसबुक अकाउंटवरून धमकी आलेली आहे। बिश्नोई नावाने एका अज्ञात व्यक्तीकडून हे फेसबुक अकाउंट तयार करण्यात आल्याची माहिती आहे। याच अकाउंटवरून खोक्याला धमकी देण्यात आलेली आहे। या पोस्टमधून खोक्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। धमकीमध्ये असे म्हटलेलं आहे की मी त्याला शिक्षा देईनच, पण तुम्ही देखील बीड पोलीस त्याला आतमध्ये टाका। हरिण आमचं दैवत आहे, त्यामुळे खोक्या माफीच्या लायकीचा नाही, लवकरच त्याला जेलमध्ये टाका। खोक्या उर्फ सतीश भोसले याचे अनेक प्रताप एक एक करून समोर येत आहेत। तो सध्या फरार झालेला आहे। त्याच्या विरोधात शिरूरमधील 22 ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। खोक्यावर गंभीर आरोप केले जात आहेत। याचे पडसाद समस्त शिरूर तालुक्यामध्ये उमटत आहेत। उद्या शिरूर बंदची हाक सुद्धा देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही होती बातमी। व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया आहेत नक्कीच कमेंट करून कळवा। धन्यवाद।